प्रकरणात मोठी अपडेट. खळबळ का? लैंगिक शोषणानंतर महिलांसोबत खरात काय करायचा? महिला गर्भवती होऊ नयेत म्हणून औषध द्यायचा? खरात प्रकरणात डॉक्टरांचीही चौकशी होणार का? नाशिकचा भोंदू खरातनं अनेक महिलांचं शोषण केल्याचं उघड झालंय. खरातला अटक केल्यानंतर लैंगिक शोषणाचे 1 ना 2 तब्बल 58 व्हिडिओ असल्याचं समोर आलंय. पण आता या प्रकरणात आणखी एक मोठी बाब समोर आली आहे. ती म्हणजे खरात ज्या महिलांचं शोषण करायचा, त्यांना संमोहित करून शारीरिक संबंध ठेवायचा, त्या महिलांची गर्भधारणा होऊ नये यासाठी खरात काय करायचा, हा नवा प्रश्न समोर आलाय. पीडित महिलांना खरात पाण्यातून किंवा पेढा खायला देऊन संमोहित करायचा. त्यानंतर या महिलांचं लैंगिक शोषण करायचा. पण या महिलांना गर्भ राहू नये यासाठी तो त्यांना विशिष्ट औषधं किंवा गोळ्या खायला द्यायचा, अशी माहिती आता तपासात समोर आली आहे. त्यामुळे एसआयटीच्या तपासात काही डॉक्टरांची चौकशी होणार का, अशी शक्यता वर्तवली जाते. खरात प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती आता आणखी वाढणार आहे, हे उघड झालंय. नेमकं काय सुरू आहे, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. महिलांचं लैंगिक शोषण ते आर्थिक फसवणूक, 1 ना 2 अनेक गुन्ह्यांमध्ये नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातची चौकशी सुरू आहे. एसआयटीच्या तपासात खरातबाबत धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यासंबंधीचे पुरावे गोळा करण्याचं काम एसआयटी कडून सुरू आहे. खरातनं गेल्या काही वर्षात अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आलंय. पण लैंगिक शोषण केलेल्या महिलांपैकी कुणीही त्याच्यापासून गर्भवती राहिलेली नसल्याचं तपासात उघड झालंय. त्यामुळे लैंगिक शोषणानंतर एखादी महिला गर्भवती राहू नये म्हणून भोंदू अशोक खरात नेमकं काय करायचा, याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. अडचणी सुटतील या आशेनं खरातकडे महिला यायच्या, पण त्याच्याकडे येणाऱ्या महिलांचं धार्मिक विधीच्या नावाखाली खरात शोषण करायचा. तांत्रिक विधी, योनी शुद्धीकरणाच्या नावाखाली महिलांना तो मंतरलेलं पाणी द्रव्य म्हणून द्यायचा, तर प्रसाद म्हणून पेढा द्यायचा. हा प्रसाद खाल्ल्यानंतर महिलांची शुद्ध हरपायची आणि खरात त्यांचं शोषण करायचा. एसआयटीच्या तपासात पीडित महिलांनी खरातबाबत ही माहिती दिली आहे. पण या पीडित महिलांशी आलेल्या शरीर संबंधांमधून त्यांना गर्भधारणा होऊ नये यासाठी विशिष्ट प्रकारचं गर्भनिरोधक औषध खरात वापरत असावा, असा संशय तपास करणाऱ्या पोलिसांना आलाय. खरात यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा का? खरातच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी गर्भनिरोधक औषधं दिली आहेत का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांकडून नाशिकमधल्या काही नामांकित डॉक्टरांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. इतकंच नव्हे तर महिलांना संमोहित करण्यासाठीही किंवा आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी खरात महिलांना पाण्यातून किंवा पेढ्यातून काही औषधच द्यायचा का? ती औषधं बंदी घातलेली आहेत का? मग ती औषधं एखाद्या डॉक्टरकडून खरातला मिळवली का? यात कोणत्या नामांकित डॉक्टरचा, क्लिनिकचा किंवा हॉस्पिटलचा समावेश आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करतायत. त्यामुळे येत्या काळात एखाद्या बड्या डॉक्टरचं नाव या प्रकरणात आलं तर आश्चर्य वाटायला नको. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.